नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण श्रावण विशेष उपवासाची रेसिपी बघतोय। तर आजची रेसिपी ही आपली मस्त खमंग आणि कुरकुरीत असणार आहे। तर ज्या पद्धतीने दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये साबुदाणा चिवडा मिळतो बघा उपवासाचा, सेम त्याच पद्धतीचा उपवासाचा चिवडा आज आपण घरी तयार करतोय। तर हा उपवासाचा चिवडा बनविण्यासाठी या ठिकाणी मी नायलॉन साबुदाणा वापरला। तर हा नायलॉन साबुदाणा दुकानामध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतो। तर हा नायलॉन साबुदाणा नेहमीचा जो साबुदाणा असतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि बघा असा फुगीर असतो। तर एक छोटी वाटी हा साबुदाणा घेतला। तर हा साबुदाणा सुरुवातीला तळायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये बघा 2 पळी तेल कडकडीत तापवून घेतलं। तेल तापलं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये थोडे थोडे साबुदाणे घालून हे साबुदाणे आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर आता साबुदाणा तेलात घातल्यानंतर ना तो लगेच फुलतो आणि फुलल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा साबुदाणा व्यवस्थित तळला गेलेला आहे। पण हा साबुदाणा ना व्यवस्थित तळण्यासाठी आतून कच्चा राहू नये म्हणून बघा सुरुवातीला तो जरी फुलल्यासारखा दिसला तरी सुद्धा मध्यम आचेवर हा सतत बघा झाऱ्याने एकसारखा खालीवर करत ना एकसारखा तळून घ्यायचा। नंतर तुम्ही बघू शकाल जसा हा साबुदाणा तळत जातो तसा तो आणखी छान फुलतो आणि तेलातील बुडबुडे सुद्धा कमी होतात। तेलातील बुडबुडे कमी झाल्यानंतर लगेच तो झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा, तेल निथळून नंतर प्लेटमध्ये घालायचा। तर सारख्याच पद्धतीने आता मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेते। तर बघा सुरुवातीला साबुदाणा फक्त फुलल्यासारखा दिसतो आणि नंतर तो जसजसा तळत जातो तसतशी त्यातील तळण्याची प्रोसेस सुद्धा पूर्ण होते आणि तो आतून कच्चा सुद्धा राहत नाही, मस्त एकसारखा तळला जातो। तर साबुदाणा तळून झाला। आता सारख्याच तेलामध्ये ना इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता, तर अर्धा वाटी शेंगदाणे तेलामध्ये सतत ढवळत बघा एकसारख्या रंगावर मस्त खरपूस असे तळून घेतले। तर ते देखील तेल निथळून आपण चाळणीत काढूया। चाळणीमध्ये काढल्यानंतर यामध्ये जर काही एक्स्ट्राचं तेल किंवा ऑइल असेल ना तर ते निघून जातं, किंवा तुम्ही हे टिश्यू पेपरवर सुद्धा घालू शकता, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल हे निघून जातं। तर बघा आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। तर या ठिकाणी आता तिसरी वस्तू आपल्याला तळायची आहे आणि ती म्हणजे बटाट्याचा किस। तर इथे मी कच्चा बटाट्याचा किस न वापरता जो उन्हाळी वाळवणातील उकडलेल्या बटाट्याचा किस असतो बघा तोच वापरलेला आहे। त्यामुळे जो आपला चिवडा आहे उपवासाचा तो छान महिनाभर टिकेल, अजिबात नरम पडणार नाही। तर हा उपवासाचा जो बटाट्याचा किस आहे ना तो देखील बघा सतत ढवळत व्यवस्थित असा एकसारख्या रंगावर छान फुलेपर्यंत परतून घेतला। आता हा प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इथे कमी तेलामध्ये सर्व साहित्य मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे। इथे तुम्ही जास्त तेलाचाही वापर करू शकता, परंतु कमीत कमी तेलामध्ये व्यवस्थित हे आपण तळून घेतलेला आहे। तर बघा हा उकडलेला बटाट्याचा किस तळून झाला, तो सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतला आणि इथे आपल्याला आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून चाळणीमध्ये बघा अशा छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर मिरच्या तळत असताना ना त्या अशा कुरकुरीतच तळून घ्या, म्हणजे चिवडा हा छान खमंग तयार होतो आणि मिरच्या नरम पडत नाही। जर मिरच्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर चिवडा हा नरम देखील लवकर होतो। त्यामुळे इथे बघा मी सर्व साहित्य व्यवस्थित खमंग आणि कुरकुरीत असं तळून घेतलं। तर इथे आपल्या मिरच्या तळून झाल्या, शेंगदाणे, बटाट्याचा किस आणि साबुदाणे सुद्धा तळून झालेले आहे। तर आता चिवडा बनवायला घेऊ। त्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये एक एक करून सर्व साहित्य घालूया। तर तळलेला हा नायलॉन साबुदाणा, त्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि जो उपवासाचा बटाट्याचा किस आहे तो बघा हाताने असा चुरून घालायचा। त्यानंतर तळलेली हिरवी मिरची आणि आता थोडस मी उपवासाचं लाल तिखट सुद्धा वरतून घातलंय। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तर हिरवी मिरची आपण घातलेलीच आहे त्यामुळे सुद्धा छान मस्त तिखटपणा येईल। आता यामध्ये ना थोडासा चटपटीत हा चिवडा तयार होण्यासाठी 1.5 चमचा पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घातलं, छान मिक्स करून घेतलं। बघा तर मस्त मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीचा मस्त खमंग कुरकुरीत असा साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे। इथे मी साबुदाणाचा चिवडा उपवासासाठी तयार केला म्हणून यामध्ये जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चाट मसाला वापरलेला नाही। तुम्हाला जर इतर वेळेस मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा चिवडा तयार करायचा असेल तर यामध्ये या सर्व गोष्टी ऍड करा। मस्त चटपटीत हा फ्लेवरफुल असा चविष्ट चिवडा तयार होतो। तर एकदा नक्की तयार करून बघा। एअरटाइट कंटेनर मध्ये हा संपूर्ण चिवडा भरून ठेवायचा, महिनाभर छान टिकतो। उपवासासाठी तर हा चालतोच, पण इतर वेळेमध्ये लहान मुलांसाठी किंवा मधल्या वेळेमध्ये पाहिजे तेव्हा ह्या चिवड्याचा आस्वाद घेऊ शकता।
तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त कुरकुरीत आणि चविष्ट तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. लाईक केल्यानंतर रेसिपीला हाईप करायला मात्र विसरू नका. अशा झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.